ओके. आपल्याला नवीन चॅप्टर चालू करतोय स्पॉटिंग द एम्बेडेड फिगर. म्हणजे तुम्हाला एखादा फिगर असेल, त्याचा एखादा सेक्शन दाखवलेला असेल आणि तो सेक्शन आपल्याला 4 ऑप्शन असतील, त्या ऑप्शन मधल्या कुठल्या फिगर मध्ये दडलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण असं म्हणलं की आय एस असा सेक्शन, आय एस असा सेक्शन आहे आणि तुमचे फिगरचे 4 ऑप्शन आहेत अशा. ही पहिली झाली. दुसरी फिगर काय राहील? अशी राहिली. तिसरी फिगर तुमची ती अशा पद्धतीने असू शकते आणि चौथी फिगर तुमची अशी असेल, अशी असेल. तर आपल्याला काय शोधायचं? तर हा जो येस आहे, म्हणजे हे जे आपल्याला इमेज दाखवलेली आहे, ती इमेज कोणत्या फिगर मध्ये आहे? आता पहिल्यामध्ये बघितलं तर हे कम्प्लीट नाही, म्हणजे हे देखील नाही. इथे तर काहीच स्पष्ट दिसते, इथे पण नाही. म्हणजे हे फिगर आपल्याला ऑप्शन क्रमांक हा चौथा असणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त एवढंच शोधायचं आहे की जी फिगर दाखवलेली आहे ते कुठल्या फिगर मध्ये बसलेले आहे, दडलेले आहे. बा पहा, काय दिलेलं आहे आता आपल्याला? हा वाय हा सेक्शन दिलेला आहे. तो वाय सेक्शन आपल्याला काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये म्हणजे ही जी इमेज आहे ती या सेक्शन मध्ये कुठं आहे बघा. हा असा आहे. तर तुम्हाला ही फिगर जर बारकाईने ऑब्झर्व केली तर आपल्याला याच्यामध्ये इथं हा सेक्शन दिसतोय. ओके. इथे जरी केली तरी इथे कसं दिसतोय आता बघा, वाय दिसतोय का? नाही. इथे केलेलं कसं दिसतंय? वाय नाही दिसत. हं? इथे पण बघा, इथे वाय टाईप आहे का? नाही. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक ए हे झालं अँसर. तर सेम पद्धतीने आपल्याला काय करायचंय? कोणती फिगर, ही फिगर अशा इथे जी इमेज असेल ती या 4 ऑप्शन मधल्या इमेज मध्ये, 4 ऑप्शन मधल्या कोणत्या इमेज मध्ये आहे हे आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट करायचंय. त्यासाठी पहिल्यांदा चला प्रॅक्टिस करू आपण. आता बघा बरं, याची ही कुठे बसते?
मग आता ही जी फिगर आहे ती कुठं बघा पहिल्या ऑप्शन मध्ये दिसते का? ओके. अहं. आपल्याला आपल्याला काय पाहिजे, या कोपऱ्यापासून लाईन चालू झाली पाहिजे. ही लाईन कुठून आहे? इथून आहे. पण ही जर लाईन आपण अशी धरली तर अशी लाईन खाली येत नाही, म्हणजे ही ऑप्शन गेला. आता याच्यामध्ये बघा बरं, ही लाईन अशी, ही तर सरळ सरळ एलिमेंट होते, याच्यात काहीच नाही. ही फिगर बघा बरं. तर तुमची ही फिगर कशी असू शकते? नाही, ही पण नाही. हं? हा. आता ह्याची काय म्हणू शकतो आपण, इथून इथे गेली, इथून इथे गेली. हा. इथून इथे गेली, इथून इथे गेली, इथून इथे, इथून इथे. बरोबर. म्हणजे ह्याचं काय झालं, ऑप्शन क्रमांक डी हे झालं आन्सर. ऑप्शन क्रमांक डी हे झालं आन्सर. बरोबर. आता याच्यामध्ये काय फिगर? या म्हणलं काय सगळ्यांनी एम्बेडेड फिगर चाललेलं आहे, म्हणजे ते जरा घ्यावं. हा, म्हणजे ही फिगर कोणत्या याच्यामध्ये आहे ते फक्त शोधा. ए मध्ये. म्हणजे कुठं ही सेक्शन. ओके. दुसरीकडे कुठंच नाही हा. म्हणजे आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए आला. आपलं सिम्पल इंटरव्ह्यू झालंय का? कंपाऊंड राहिले. कुठल्या ह्याच्यात? डी. ऑप्शन क्रमांक डी मध्ये हे झालं. सी मध्ये. आणि हा, बी मध्ये उलटी आहे हा. आणि डी मध्ये, हा डी मध्ये इथून पाहिजे होतं, वरून आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी मध्ये ही फिगर राहिला. अशीच आहे ना? हा. हा, एरो आहे. हा. ते वरच्या साईडला एरो आहेत, खालच्या साईडला हे नाही आहेत.
सी मध्ये कुठली धरली तुम्ही? सी मध्ये पण दोन्ही साईडच्या मग एकाच टोकाला तुम्ही असं म्हणताय का उलट आहे ते? आपण चेक करू बरं का परत ते. जर आहे हे थोडं कन्फ्लिक्टिंग. हा तीच राहते. कारण दुसरीकडे नाही दिसत हा तसं. सी मध्ये ट्रायंगल आणि त्याला बेसला हे इथं फिगर आहे. अच्छा समजते. डी मध्ये प्ले सेक्शनला अजून आहे का कुठं बघा बरं चेक करा नाही ना. ओके. ऑप्शन क्रमांक डी. डी मध्ये म्हणजे सेक्शन कुठं राहील? असा असाच आहे ना. ऑप्शन क्रमांक डी दुसरीकडे नाही. डी मध्ये उलटी का करा की मग याचं बी येणार. बी मध्ये कुठलं सेक्शन मला सांगा. आहे हा. याच हा हा हा. आता परत ये साईडला हा. मग खाली समोरच्या. पण ते जर तसं जर घेतलं आपण मग ही का होऊ शकत नाही इथं? हा उलट ही जास्त ह्याची राहते आहे का नाही त्याचं. हा हीच करेक्ट डी. नाही दिसत.
सरळ लाईन दिसत नाही ना कुठं. आता ह्याच्यात सरळ लाईन आहे, पण ही जी लाईन आहे ती डायरेक्ट त्यांनी इथून घेतली. इथून वगैरे असती तर मग ती बसली असती, बरोबर आहे ना. अजून तरी चेक करू आपण. त्याला हे असं होऊ शकतं का? बघा. हे तिथं नाही ना, जॉईंट होते ते अपोजिट डायरेक्शनला पाहिजे होते. ही लाईन या साईडला असते ना, तर मग ते बसणार. फिगर मध्ये प्रॉब्लेम दिसतोय. ओके चला. नाही सापडा नाही त्यात. डी. डी मध्ये तिथून डी आणि सी मध्ये बसते का बघा बरं. तर ते परत होत जाईल. इथं जर आपण हे असं म्हणतो, नाही पण ही अशी लाईन सेपरेट पाहिजे होती ना. परत आली काय? बी मध्ये हा सेक्शन है ना. सी मध्ये. सी मध्ये कुठून कसं? डी मध्ये ना. म्हणजे आपण जर इथून घेतलं, हा हा इथून घेतलं, इथं आलो, इथं आलो, परत काय झालं, इथं, इथं आणि इथं, परत यास, म्हणजे तीच करेक्ट राहते. असं क्रमांक दे. याचं बी. बरोबर हा. बी. बी. याच्यामध्ये कसं आहे, ही लाईन इथं जर असते ना खाली जोडलेली,
पण ते पण नाही, वरती असं आहे ना. बी ची कुठली जास्त शिफ्ट आहे. बरोबर ना. क्रमांक बी. बी तिथून असं का आणि मग सी मध्ये का नाही? सी मध्ये देखील हा सेक्शन उलट बघा जास्त अप्रोप्रिएट कुठली वाटते ती बघा हे तिथं असं. कुठली वाटते तुम्हाला जास्त दिसत असेल, मला तिरक्या ज्यामुळे. हा हे जे आहे ते मिडलला बघा. असं एवढं हा मिडलच येते हे. हा म्हणजे ह्याच सी कडे जाऊ. बी हा सेक्शन घेतलं नाही का? नाहीच घेतलेलं. सी सी ओके. सी दुसरीकडे नाही हा? हा चालेल की. कारण ह्याच्यात रोटेट शिवाय बसणारच नाही. बी एम. सी सीला कुठल्या ह्याच्या सेक्शन हार म्हणतात का? पहिल्यांदा हार किती आहेत, 4 सर्कल आहेत ना. एक परत 6 6 हा त्याच्यानंतर 6 6
परत हा असा. 4 सर्कल एकावर एक ना. हा दुसरीकडे बसत नाही ते. ठीक आहे. हा जरा थोडासा हे वाटतोय पण दुसरीकडे बसत नाही मग ते. ये. हा. हम्म. दुसरीकडे आहे का चेक करा बरं. नाही तसं हा. हं? ते सेक्शन ना. किती. डी. बरोबर हा. डी. सी. कुठला. डी मध्ये सेक्शन कुठला घेताय तुम्ही. तिला आहे हा. उलट ट्रायंगल हा. हं? क्रिश. हा. ओके. पूर्ण. हा. दुसरीकडं नाही.
जॉईंट नाही तर अशी कोणती डायग्राम नाही. असे ना, तीच येते, दुसरीकडे नाहीच तसे. हम्म, इथं तर अशी अडवली नसते ना, तर आपण समजलं असतं बाबा इथे जॉईंटच्या इथे केले असते. ए, दिलं कुठं? हा. हम्म. असं क्रमांक डी. बी. बी ला कुठं हो? हा. 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 नाही ना, पण आपल्याला रिस्क किती आहे ते. नाही, risk थांबा, चेक करू. आहे क्रमांक डी. एक लक्षात ठेवायचं की त्याची कन्फ्युजन कुठे झालं होता. डार्क लाईन आहे का नाही, ही लाईन वेगळी फरक आहे. हा. डी. डी तर बी का नाही? बी का नाही याचं एक रिझन अजून, ही लाईन अशा खालीपर्यंत नाही, तर ही बॉक्स पाहिजे होता. बॉक्स असता तर आपण ते म्हणू शकलो असतो. आणि ओके, मग डी. बी. बी लागतो. हम्म. तुझ्या काय लिहित आहे? हां हां हां, बरोबर आहे.
हां, हां. ते रेशिओ आणि प्रपोर्शनचं बघून घ्या कारण रेशिओ आणि प्रपोर्शन संपला ना, तुम्हाला मग ते भरपूर वयवारीचे बी काढता येतं, प्लस त्याच्यानंतर मिक्सचर ॲलिगेशन ते देखील काढता येतं. मिक्सचर ॲलिगेशन नाही झालं आपलं, घेऊ आपण ते नंतर. त्याला जरा क्वेश्चन जरा वेगळे घेऊ अजून. एक काम करा, 2-3 सॉल्व करा. मग आपण त्याच्यावर तुमचं काय अडचण येते ते बघू. हं? त्याचे 1-2 सॉल्व करा. आपल्याकडे 10 मिनिटं राहतील. त्यात बघू. ते फिगरच येत नाही हो याच्यात. नाही, फिगरच नाही. ती का? दी. देतील. फक्त ही लाईन त्यांनी एक्सटेंड केली, पण तसं ऑप्शन दिसत नाही बी दुसरा. ओके. का आता काय म्हणतो प्रॉफिट लॉसचं म्हणजे नक्की काय कन्फ्युजन होते हे मला सांगा फक्त. हं, 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 हं. हां, हां. हां, हां, हां. ते सिंगल डिस्काउंट किती द्यायचं का? हां, 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 हां. ओके. हां, म्हणजे वस्तू एवढ्या वस्तू घेतल्या एवढ्या वस्तू फ्री म्हणून. हां, हां. हं. बरं. हं. बघा, आता तुम्हाला कॉस्ट प्राईस माहिती आहे, जी खरेदी करतो. हां, त्याच्यानंतर सेलिंग प्राईस म्हणजे जो विक्रेत्याला विकतो ते. मार्केटिंग प्राईस जी बाहेर लावलेले त्यालाच काय म्हणू शकतो ते डिस्प्ले प्राईस म्हणले. मग डिस्काउंट जो असतो ना डिस्काउंट तो ह्याच्यावरती मार्केटिंग प्राईस. म्हणजे आपल्याला नाही का बाहेर लावलेला असतो 1000चा आणि 50% डिस्काउंट. बघा, ₹1000 जर मार्केटिंग प्राईस असेल त्याच्यावरती 50% डिस्काउंट म्हणजे तुम्ही खरेदी कितीला केला? 500. ₹500 काय झाले? सेलिंग प्राईस. त्याचं प्रॉफिट जर 20% असेल तर त्याची कॉस्ट प्राईस किती झाली असेल? ₹100. हा, कॉस्ट प्राईस किती असेल? ₹100 कसे येईल हो? ₹500 20% फायदा झाला. म्हणजे 500 साठी 120 करताय ना? हा, तर 500 साठी 120 तर 100 साठी किती? हा, मग कॉस्ट प्राईस काढतोय ना आपण. हं, हं, हं.
हं. 400च्या आसपास येत असतं मला वाटतं. 100ला 20, 500ला 100. हां? x इज इक्वल टू 120 गुणिले 100 भागिले 500. हां? हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. 5 एक 5, 5 दुनी 10. 12 एके 12, 12 दुनी 24. उलट करावं लागलं. सॉरी. हे उलट आहे ना? म्हणजे 120 साठी जर 500 तर 100 साठी किती? तर x इज इक्वल टू बघा 500 गुणिले 100 भागिले 120. हां? तर हे गेलं. बेसक 12, बेपंचे 10. परत याचं किती आलं? 8चं 48. हां? 416.50. ओके. तर ते कसं काढलं आपण हे तुम्हाला कळलं. नेहमी काय करायचं, कॉस्ट प्राइस ही 100ला घ्यायची आणि त्याच्यावरून वाढवत जायचं. म्हणजे जर त्यांनी म्हणलं 20% प्रॉफिट तर 100 साठी एवढी किंमत, तर 120 साठी किंमत. बघा, परत त्यांनी जर डिस्काउंट दिला असेल तर पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही मार्केट प्राइसला 100 घ्यायचं. डिस्काउंट दिला तर म्हणजे डिस्काउंट 100 साठी जर 1000 असेल, हां, डिस्काउंट जर तुमचा 50% असेल तर आपण काय म्हणणार, 50 साठी किती? डिस्काउंट 50% म्हणजे 50च राहिलं ना. तर हे किती होईल? 500 येईल. पण डिस्काउंट जर 40 असता तर तुम्ही ती व्हॅल्यू किती घेतली असती? नाही, 60 घेतली. हां, आलं का लक्षात? ते मायनस करतो आपण 100 मधून मायनस. डिस्काउंट 30 असता तर 70 घेतलं असतं. आता तुम्ही जे म्हणताय ते बाय वन गेट वन, आता त्याचं ते एक गणित बघितलं होतं आपण बघा. हां, ते जे एवढ्या रुपयाचे विकल्यानंतर ना 33 मीटरचा सेलिंग प्राइसचा फायदा होतो. बरोबर आहे का नाही? मग हां, बाय 7 अँड गेट 5 फ्री. बरोबर. मग आता तुम्ही काय करणार, तुम्हाला काय काय भेटते? बाय 7 अँड गेट 5 फ्री. टोटल क्वांटिटी किती भेटतात? 12. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्राइस दिली का प्रत्येकाची? नाही, नव्हती दिली. मग समजा आपण एक वस्तू एक वस्तू 1 रुपयाला. हं? मग टोटल वस्तू किती झाल्या तुम्हाला भेटल्या? किती? 12 वस्तू भेटल्या. किती रुपये खर्च केले तुम्ही? 12 रुपये खर्च. म्हणजे 12 रुपयाचं तुम्हाला किती झालं ना. हां, तुम्ही किंमत कितीची दिली? 700. बरोबर. मग तुम्हाला प्रॉफिट किती होणार? किती टक्के? 5 कॉस्ट प्राइस असते ना तुमची 7. हे 12 नाही घ्यायचं आता. ह्याच्यातला हा डिफरन्स घ्यायचा ना. हां, कॉस्ट प्राइस घ्यायचा. मग तुम्हाला भेटते किती, त्याच्यावरती फ्री किती, तर त्याची टोटल क्वांटिटी काढून ती तुमचं ह्याच्याकडे गेले ना, प्रॉफिटकडं. जसं की आपण म्हणायचो बाबा, की एखाद्याने एखादी वस्तू डिस्काउंटवरून खरेदी केली. म्हणजे ₹100 20% डिस्काउंट खरेदी केली आणि त्यानं ती 110% प्रॉफिटनं विकली. तर सेम तसं आहे ना हे. तुम्ही ही खरेदी केली काय? 7. तुम्हाला मिळाले किती एक्स्ट्रा? 5. पण टोटल किती मिळालेत? 12. हां, म्हणजे तुम्हाला जेवढे टोटल प्रॉफिट भेटले तेवढे. आता अजून एखादं इमॅजिन करा बरं. हवा आहे का नाही? आपण एखादा क्वेश्चन बघू.
बघा हो का क्वेश्चन काय दिले शॉपकीपर ऑफर बाय टू गेट वन फ्री हां ऑन अ शर्ट buy two get one free on a shirt if the cost price of one shirt is 300 hmm, and the mark price is 450 what is the profit percentage अशाच पद्धतीचं होतं ना हां मग बघा आता मला सांगा की तुम्ही मी विक्रेता आहे तुम्ही खरेदी आहे आता माझ्याकडनं किती शर्ट गेले टोटल 3 गेले म्हणजे मला 3ची कॉस्ट प्राइस काढावी लागेल काढा बरं 3ची किती येते 900 आता ही काय झाली माझी कॉस्ट प्राइस झाली म्हणजे बाबा मला एवढा खर्च झालेला आहे पण मला मिळाले किती रिटर्नमध्ये मला सांगा बरं तुम्ही किती दिले मला हां कसे काढले 2चे हां हां हं, बरोबर मग मला प्रॉफिट काय झालं का नाही झालं हां आता दुसरा क्वेश्चन बघा सेम पद्धत आपण इथे केली ना मला माझ्याकडनं किती शर्ट गेले बघा मग आता तुम्हाला ते फायद्याचं म्हणलं आपण पण जर मी विक्रेता धरलं मला लॉस कितीचा होईल माझ्याकडनं किती गेले टोटल आपण एकच रुपयाला घेतले मी कॉस्ट प्राईजलाच विकत होतो ना आता इथं प्राईस वेगळी घेतली असती 2 रुपये घेतले असते तर प्रॉफिट झालं असतं माझ्याकडनं किती गेले टोटल 7 आणि 5 12 मला कितीला पडले 12ला तुम्हाला कितीला पडले 7 रुपयाला तर मला लॉस होईल तुम्हाला प्रॉफिट होईल मला लॉस किती होईल 5/12 5/12 होईल असं होईल आता हे दुसरं बघा जनरली प्रॉफिट हे शॉपकीपरचंच विचारलं जातं किंवा जर स्पेशल मेन्शन असेल की बाबा खरेदी करणाऱ्याला प्रॉफिट किती झाले त्यावेळेस ते मग उलटं करायचं बाय 3 गेट 1 फ्री ऑफर इज गिव्हन ऑन नोटबुक बघा फक्त असल्या बाय 3 1 फ्री मार्क प्राइस ऑफ नोटबुक 80 रुपीज MP 80 रुपये कॉस्ट प्राइस 50 पर्सेंटेज बघा बरं आता यांनी मार्क प्राइस ऑफ इच नोटबुक मार्क दिलेले आहे म्हणजे तू विक्रेते तीच दिलेले आहे तुम्हाला डिस्काउंट हा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय होतं की एका ह्याच्यावरती डायरेक्ट 40% 50% डिस्काउंट दिलेला होता दुसरा काय होता की हा डिस्काउंट वेगळा एक खरेदी करा 2 खरेदी करा आहे का नाही 2 भेटतील त्याच्यामुळे ह्याच्यात ही मार्क प्राइसलाच धरायचं शॉपकीपरचाच काढायचं नाही लॉस होणार ना 832 320 सॉरी त्याच्याकडनं किती गेलेत तुम्ही किती दिले 8-24 कॉस्ट प्राइस 200 येणार हां 200 येणार कॉस्ट प्राइस 240 म्हणजे प्रॉफिट प्रॉफिटच होणार ना शॉपकीपर म्हणजे काय करायचं आपल्याला किती आयटम भेटतात म्हणजे शॉपकीपर किती विकतोय त्याची टोटल कॉस्ट प्राइस काढायची कारण तो जो देणारा ड्रेस असेल काय असेल तो फुकट तर नाही ना त्याला भेटलेला त्यामुळे त्याची पण पकडायची आपल्याला कितीचं आपण पाहिजे पैसे दिलं त्याच्यावरती काढायचं आता दुसरा क्वेश्चन तुमचा जे म्हणत होता ना तुम्ही सक्सेसिव्ह डिस्काउंट देतात बाबा जमलं होतं हे ना हां मग काय करायचं माहिती आहे का एखादी किंमत अज्युम करायची 100 रुपये किंमत धरायची की प्राईस दिली नसेल तर मग त्याचं तुम्हाला सक्सेसिव्हचं काढून घेणार मग ह्याचं हे करायचं मग डिस्काउंट कुठल्याचा जास्त येतोय किंवा कमी येतोय डिस्काउंट ज्याचा जास्त
त्यावेळेस त्याला प्रॉफिट होईल का कमी लॉस होईल? लॉस होणार, बरोबर आहे. म्हणजे ते शॉपकीपरचंच प्रॉफिट विचारलेलं असतं. जर स्पेशल मेन्शन नसेल ना, की बाबा तुम्हाला किती कुठला स्वस्त पडेल, त्यावेळेस मग आपण तसं करायचं. वाटल्यास क्वेश्चन असेल तर एखादा दुसरा घेऊन या, आपण एखाद्या वेळेस सॉल्व्ह करू. थांबू इथं आपण.